देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. भगवान परमात्म्यापुढे अत्यंत विनयाने वारकरी संप्रदायाचा पांतस्थ म्हणून ज्या गोष्टी जीवनामध्ये परमार्थिक साधने करता घडल्या पाहिजे त्या गोष्टीची विधिमुखाने मागणी मागतात आणि काही ठिकाणी निषेधाचं वचन सुद्धा बोलतात. विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी, थोडा समोरचा, संसार व्यसनी पडो निधी. नाथ महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. पायीवारी करणाऱ्यांकरता हा अभंग खऱ्या अर्थाने मी निवडला. या अभंगामध्ये पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम हे पद, हे चरण मला भावलं, आवडलं, म्हणून या अभंगाचं चिंतन करावं असा मानस आज मला जाणवलाय आणि त्या अभंगाचं चिंतन आपण करणार आहे. तुम्ही जर न्याहाळून पाहिलं जरा कीर्तनात तर बालगोपालांची संख्या कीर्तनाला जास्त आहे. जरा आज तुम्ही पाहते बारकीवर घे पोरं मागे फिरताय बघा, ते खेळताय तिकडे इकडे. तुम्हाला धन्यवाद आहे की तुम्ही त्यांना घेऊन आलात बाबा, उभं आहे. खरंय म्हणजे माता माऊल्यांनी त्यांना आणलं, नाही तर ते मला पोरग छोट, मी कुठं जाऊ कीर्तनाला, कीर्तन लांब, पोरग देऊ द्या थोडा त्रास आपल्याला दिलं. आता आपली पोरं आपल्याला त्रास नाही देणार तर देणार कुठं? काय मशिदीत जातील ते त्रास द्यायला, कीर्तनात येतील ना. इकडे ते आली पाहिजे, भजन त्यांना दिसलं पाहिजे. तुमच्या मुलांना यातलं काही नाही कळालं, नुसतं चित्र जरी दिसलं, यातला मृदंग, ही हार्मोनियम, हे टाळ, हे चित्र जरी त्या मुलांना दिसलं तरी त्यांच्यावर चांगला परिणाम होईल. आणि खरं ती काळाची गरज आहे. बालगोपालांनी इकडं आलं पाहिजे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगामध्ये जशी तफावत आयुष्याची झाली, जशी तफावत उंचीची झाली, तशी तफावत विचाराची सुद्धा झालेली आहे. कृतयुगामध्ये 28 हाताचा माणूस, त्रेता युगामध्ये 14 हाताचा माणूस, द्वापार युगामध्ये 7 हाताचा माणूस आणि कलियुगामध्ये 3.5 हाताचा माणूस. इतकी उंची झाली देहाची. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य, त्रेता युगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य, द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. इतकी तफावत झाली. काला परत्वे, युगा परत्वे, 1-1 शून्य कमी केला परमात्म्यानं. आता प्रार्थना करू देवा, 0 कमी करायच्या भानगडीत पडू नको. ते गणित 10वरी न 10त आमचं काहीच भागत नाही. 2 पंचवार्षिकीत माणसाची पूर्ण जिरत नाही. त्यामुळं 10 वर्षात काय होतं आपलं? होत नाही. 10 वर्षात काही कीर्तन ऐकाल की गौतमीचे कार्यक्रम ऐकाल, काय ऐकाल? गौतमी तुम्हाला परिचय आहे का? पण थोर समाजसेविका आहेत या राज्यातल्या. काय समाजसेवेचा वसा घेतलाय त्यांनी. त्यांच्यासारखी समाजसेवा करणारी बाईच मला या राज्यात दुसरी दिसत नाही. प्रत्येकाला पण 10 वर्षात काय काय होईल, काय साध्य होणार नाही महाराज. पण एक दिवस ते गणित 10वरी येईल. आपण आपल्या मुलाबाळांना इकडे आणलं पाहिजे. ओ जमाना गया. आपण 5 वर्षाचे झालो त्यावेळेला आपली आजी आपल्याला म्हणत होती, मन ये रे पावसा, तुला देतो पैसा. पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा. तेव्हा पोरांची प्रार्थना देवही ऐकत होता. बरोबर खोट्यावरच्या बैलाची, घरातल्या लेकरांची प्रार्थना देव ऐकायचा. योगायोग पावसाळ्यात बरोबर मृग नक्षत्रातच पाऊस सुरू व्हायचा. आता ताळामेळ राहिलेला नाही. तुमच्या माझ्या प्रार्थनेची हाक देवाला ऐकू येत नाही. या निरागस बालकांची हाक त्याला ऐकू येऊ शकते, म्हणून त्यांना इथं आणलं पाहिजे. आपली हाक नाही ऐकू येत त्याला. आता अहो, भगवान श्रीरामाचा जन्म झाला, भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली, उन्हाळ्यात झाडं हिरवी झाली. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, भर पावसाळ्यात बरोबर पाऊस आला. तुमचा माझा जन्म झाला, भर पावसाळ्यातला पाऊस गेला आणि अवकाळी पाऊस आला. बा आता काल परवा पाऊस चालू होता. एक मला म्हणे, हा ऋतू कोणता आहे, हिवाळा आहे की पावसाळा आहे? म्हटलं याला हिवसाळा म्हणतात. अर्धा पावसाळा आणि अर्धा हिवाळा, असा मिळून तयार झालेला ऋतू आहे. त्यामुळे आपल्या प्रार्थनेत आता दम राहिलेला नाही, ताकद राहिलेली नाही. आता प्रार्थना करायची असेल तर या देशातल्या तरुणांनी, बालगोपालांनी, मुलींनी, अबाल वृद्धांनी प्रार्थना करूनच आर्त हाक त्याला दिली तर मग तो होऊन देखसीन, मग तो होऊन दिसीन, होऊन देखसीन, मग
देशीन आळ घाली सुदर्शन. हे प्रमाण आहे उत्तरेचं. तिच्या गर्भात राजा परीक्षित होता आणि अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भावर. आत पोटात पोरग रडत होती. ती पांडवांचा वंशज होता तिच्या पोटात. ती म्हणे देवा मला जगायची इच्छा नाही, पण या पांडवांचा वंशज माझ्या पोटात आहे. हे वंश वाढला पाहिजे. माझं तुला ऐकायला येत नसेल, पण ज्याने जग पाहिलं नाही त्याला मारायचा अधिकार तुला कोणी दिला देवा? परमात्म्याने तिची आर्त हाक ऐकली. भुसेकर छोटासा परमात्मा उत्तरेच्या गर्भात गेला आणि ती सुदर्शनाने ते ब्रह्मास्त्र थांबवलं. ब्रह्मास्त्राने सुदर्शनाला नमस्कार केला. प्रभूचं ते शस्त्र आहे. आळ घाली सुदर्शन. फक्त आर्त हाक परमेश्वराला दिली तर आपली हाक ऐकण्याचं सामर्थ्य भगवंताकडे. आपण देवाला आवाजच देत नाही. आपण सगळे आवाज संपले की परमेश्वराला आवाज देतो. आपल्याला असं वाटतं हा माझा होईल, तो माझा होईल, तो तरी मला हाक देईल. कोणी येत नाही महाराज. आपल्याला हे जवळचे वाटतात मला हाकेला हो देतील, कोणी देत नाही. ज्या माणसाला खाली धरलं मरणार आहे आता 1 तासानं, त्याच्याजवळ बी माणसं जाऊन विचारता मला ओळखलं तुम्ही ना? आता तुला ओळखून काय त्याचं कल्याण होणार आहे? तू किती झेंडे फडकवले जीवनात, फक्त तुझं तुलाच माहिती आहे बाबा. तुझी काय तुला ओळखून काय भलं होणार आहे त्याला? नाही तुम्ही मला ओळखलं नाही, लगेच ते बाई पदर लावते डोळ्याला. मला बी ओळखत नाही आता. काय ताप झाला मला त्या रडणाऱ्या बायांचं लय कौतुक वाटतं महाराज. आमच्या भागात एक शिक्षकाच्या सुना, दोन्ही सुना, त्या शिक्षकी दोन्ही शिक्षका, पोरं शिक्षक आणि तो मेला. ते पोरं म्हणत रडा तुम्ही, त्या बाया म्हणत आम्हाला रडता येत नाही. तो म्हणे माझा बाप मेला आता रडीन कोण? त्या बाया म्हणत तुम्ही रोजान बाया सांगा. या रोजान बाया सांगल्या बा भुशेत भेटल्या नाही. 12 पिंपरीला भेटतील का? भेटतील. बाय मागायला गेलं. तुमच्याकडे काय म्हणतात त्या पाथीच्या मालकाला? मुकरदम. अभ्यास आहे तुमचा. आपल्याला पाठ आहे सगळ्यांना. मुकरदम. त्या मुकरदमच गाठला त्यांनी. तो मुकरदम म्हणे बाया पाहिजे. मुकरदम म्हणे कशाला पाहिजे? निंदन आहे, कापूस वेचायचा आहे, कांदे लावायचे. नाही म्हणे रडायला बाया पाहिजे. तो म्हणे कशा पाहिजे? शळजेतल्या द्या म्हणे. आवाज उंच गेला पाहिजे अशा द्या ना. कोणालाही बायाला रडायला द्यायला. आवाज जिथं चांगला असेल त्या बाया द्या म्हणे. बरं बरं. त्यातल्या शांताबाईचा आवाज चांगला होता. काकू 5-7 बाया गोळा कर. ते म्हणे भाऊ बाया कशाला पाहिजे? म्हणे रडायला पाहिजे. बरं बरं काय देईन? म्हणे तुरी देईल 20-20 किलो. गेला बाया रडायला. पण जो मेला त्याचा इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल काही माहित पाहिजे की नाही रडणारी? ह्या बाया लागल्या रडायला, पण ते काहीच माहित नाही. त्या काय आता रडायला काही कारण लागतं मारा. याने तुरी कबूल केल्या बाई ग. आता काय तुरी देतो की मुकण्या देतो? त्याला काय वेगळा स्वर असतो, वेगळा असतं. काही कल्पना कधी कधी काही गोष्टीची करवत नाही. क्या प्रवास कोण्या दिशेला चाललेला आहे? पारमार्थिक साधनेमध्ये आर्त हाक परमेश्वराला द्यावी. तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. हा वाजवा. गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, सभा द्रौपदी ठाणी, भरी सभा द्रौपदी ठाणी, राख
सीता माई राम बिगड़ा लक्ष्मण बिगड़ा बिगड़ी सीता माई बिघडलेलं सुधारवण्याची ताकद त्याच्याकडे. कोणालाही काय अर्थ हाक द्यायची, या आरोळी कोणापर्यंत जात नाही. जगाच्या मालकाला आरोळीचा विसर कधी पडत नाही. बरी सभा मो द्रौपदी ठारी राखो लाज हमारी. आवाज दिला तिनं, धावून आला. किती लगबगतीनं धावून आला. एका आंधळ्या साधूचं स्नान चालू होतं गंगेत, आणि साधूच्या स्नान चालू असताना त्या साधूच्या कमरेचं लंगोट गंगेत गळालं. विवस्त्र बाहेर आलो तर लोक म्हणतील म्हातारपणात चाळे सुचायला लागले. अंगावर कपडे नाही, बाहेर आला. रडत होता तो बाबा, दोन्ही डोळ्यांना आंधळा, सोळ वाहत चाललेलं. माझं सोळ मला दिसत नाही. जीवन जगायची इच्छा आहे, देव बघायची इच्छा आहे, अजून खूप काही परमार्थिक साधना करायची इच्छा आहे. पण ते आंधळ बाबा म्हटलं, देवाची इच्छा नाही की आंधळा जीवन जगला पाहिजे, मरू आता. बिना कपड्याचं शरीरात बाहेर आल्यापेक्षा या पाण्यात आपला प्राण दिलेला बरा. आपलं उघडं शरीर लोकांनी पाहावं, पण आपण मेल्यावर तसं यांनी पाहू नये. नाक दाबलं आणि आता एकदा डुबकी घ्यायची, आणि जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर निघायचं नाही. पण शेवटचा एक नमस्कार परमेश्वराला केला. द्रौपदी तिथून चाललेली, तिनं पाहिलं हा बाबा रडतोय. साधक आहे कोणीतरी, बड़ा ही प्यारा उपासक लग रहा है, पर रो रहा है, हो गया क्या? आवाज दिया, महात्मा बड़ी भगवान की कृपा है आप पर. कटी सी लटी लटी सी बिखरी, बड़ा ही प्यारा सा चेहरा है, मुस्कुराहट है, जीवन का आनंद है, फिर भी रो रहे हो, क्या हुआ? ते बाबा म्हटले, बाई तू इथून निघून जा. अगं माझ्या कमरेला लंगोट नाही, तू माझ्या मुलीसारखी आहे, आणि मला लाज वाटते बाहेर यायला. मी दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस आहे, माझं लंगोट वाहत गेलं बाई, आणि मला दिसत नाही माझं लंगोट कुठे. हाताने चाचपणी केली पण लंगोट भेटलं नाही. तू जा बाई इथून निघून. ती म्हणते, बाबा मुलगी म्हणता जाई म्हणता, लंगोटच गळाला ना हो. थांबा. पदर कमरेला कोचला आणि द्रौपदीने पाण्यात उडी घेतली. वाहात जाणारा बाबाच्या कमरेचं लंगोट पकडून आणलं. बाबा मला आपली लेक समजा. हात धरला बाबाचा, थोडस अलगद पाण्यातून त्यांना कमी पाण्याकडे आणलं आणि स्वतः वाकून आंधळ्या बाबाच्या कमरेला लंगोट लावून दिलं. रडायला लागला म्हातारा. बाई तुझं नाव? माझं नाव द्रौपदी आहे बाबा. द्रौपदी, आंधळ्या साधूच्या कमरेचं गळालेलं लंगोट पाण्यात वाहत जाताना पाण्यात उडी घेऊन धरून आणते, माझ्या कमरेला लावते. या आंधळ्या साधूचा आशीर्वाद आहे तुला. तुझ्या पदराला जर कोणी हात लावला तर जगाच्या मालकाला तुझा पदर बनावं लागेल. जीवनभर परमेश्वराला तुझी सेवा करावी लागेल. आंधळ्या साधूचा आशीर्वाद उपयोगाला आला. साडी झाला देव. बरी सभा मो द्रौपदी ठारी राखो लाज हमारी रे. कोण करू शकते? आर्त हाक ज्याला द्यायचे त्यालाच द्या, बाकी कोणाला नाही. इथं हाका त्या त्याच्यापर्यंत जात नाही. या जगातल्या हाक आरोळ्या देणं बंद करून टाका. आपला प्रभूवर अजून सुद्धा पूर्णपणे विश्वास नाही, विश्वासच नाही. जोपर्यंत त्याच्यावरचा विश्वास, खरंच माझं चांगलं वाटोळं काय करायचं तो परमात्मा करेल असं त्या दिवशी आपल्याला वाटतं. मला मुक्ताबाई शिवाय कोणी नाही,
मला ज्ञानोबारांशिवाय कोणी नाही, मला विश्वगुरु निवृत्तीनाथांशिवाय कोणी नाही. काय व्हायचं ते होईल, काय चांगलं शिल्लक राहायचं ते राहील, काय बिघडायचं जीवनात ते बिघडेल. मी माझे प्रयत्न करेल, माझ्या प्रयत्नावर, माझ्या कर्मावर आणि मी केलेल्या माझ्या जीवनातल्या सत्य उपासनेवर माझा विश्वास आहे. असं ज्या दिवशी तुम्हाला जाणवलं त्या दिवशी एक सूत्र आहे परमार्थाचं. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला,